सध्या नीरा उजवा कालवा, नीरा देवघर, धोंबलकवडी, फलटण तालुका, खंडाळा तालुका, माळशिरस या सर्व ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या संदर्भाने अनेक चर्चा आपणा सर्वांनाच त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। प्रामुख्याने ही चर्चा जी चालू झाली त्याचं मला वाटतं प्रमुख कारण असं आहे की नीरा उजव्या कालव्यामधून प्रथेप्रमाणे ठराविक भागाला, विशेष करून खंडाळा तालुक्याचा काही भाग, फलटण तालुक्याचा भाग, माळशिरस तालुक्याचा काही भाग, पंढरपूर तालुका या ठिकाणी बारमाही उन्हाळ्यात सुद्धा पाणी देण्याची ज्या वेळेला ही योजना झाली त्या वेळेपासून आज तागायत तशा प्रकारचा पाणी वाटप करण्यात येत आहे। याच्यामध्ये काही मंडळींनी राजकारण आणत आहेत म्हणून काही उलटसुलट चर्चा केल्याचं ऐकिवात येते। वास्तविक अशा सर्व मंडळींची मला फार कीव करावीशी वाटते आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही। ज्या वेळेला पाणी वाटप समिती बसत असते आणि संपूर्ण वर्षाचं उन्हाळ्याच्या या मोसमाचं पाणी वाटप करण्याचा ते निर्णय घेत असतात, त्याच वेळेला हा विषय त्या ठिकाणी येतो आणि या पाणी वाटप समितीमध्ये ज्या ठिकाणी उन्हाळ्यात कधी पाणी दिलं जात नाही त्या ठिकाणी पाणी मिळावं अशा प्रकारची मागणी उपलब्ध झालेली दिसून येते आणि तशा प्रकारची आत्ता सुद्धा माझ्याकडे पत्र आहे। त्या ठिकाणी तिसंगी तलाव हा उन्हाळ्यामध्ये भरण्यात यावा अशा प्रकारचं आत्ता माझ्याकडे पत्र आहे। त्या भागातील लोकप्रतिनिधींनी तशा प्रकारची पत्र दिलेली आहे। त्याचबरोबर आणखी काही असा भाग आहे की ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाणी दिलं जात नाही परंतु आत्ता त्याची मागणी करण्यात येते। ही जर जादा मागणी झाली तर निश्चितपणे जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रथेप्रमाणे आणि पाणी वाटप जे सुरुवातीला झालं त्याप्रमाणे बारमाही कालव्याच्या द्वारे पाणी घेत असतात त्याच्यावरती हा परिणाम हा होणारच आहे। मला वाटतं ह्याच्यात काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही आणि ह्याला जर कोणी फाटे फोडत असेल तर त्यांनी त्यांच्या अकलेचे दारे ते तोडतायत। आहे या पाण्यात कोणीतरी वाटा मागितला तर ज्यांना आहे त्यांचं कमी होणार आहे हे काय, त्यात काही कोणी दुसऱ्यांनी सांगायची गरजच नाही ना। आणि त्यामुळे त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी ती भूमिका घेतली की जे काही पाणी आहे ते नेहमीप्रमाणे जो काही सुरुवातीपासून आज तगायत पाणी वाटप ज्याप्रमाणे होत होतं त्याप्रमाणेच व्हावं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये अशाच प्रकारची रामराजे साहेबांची भूमिका होती। आणि हा विषय काल झालेल्या पाणी वाटप समितीच्या संदर्भातला होता। आता ह्याच्यातून काही मंडळींनी त्याचे वेगवेगळे अनेक अर्थ आणि राजकीय दृष्ट्या वगैरे अशा प्रकारची भाषा चालू केलेली आपल्याला दिसून येते। माजी आमदार, माजी खासदार याविषयी काहीतरी बोलले आणि बोलत असताना रामराजे साहेबांचा ह्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात काही अभ्यास नाही अशा प्रकारचं भाष्य केलं। मला वाटतं हे अशा प्रकारचं भाष्य करणारा हा एकमेव माजी खासदार असावा, कारण रामराजे साहेबांचा कृष्णा खोऱ्याच्या संदर्भामध्ये, कृष्णा खोरेमध्ये असलेल्या पाण्याच्या संदर्भामध्ये किती अभ्यास आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आणि यामध्ये जाण असणारे तज्ज्ञ मंडळींना सर्वांना माहिती आहे। आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जवळपास 30 ते 32 वर्ष मला वाटतं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आज तगायत त्यांचा तोच अभ्यास सातत्याने आपल्याला होत असताना आपल्याला दिसतोय। त्यामुळं माजी खासदारांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांचा किती कशाचा अभ्यास आहे त्यांच्या त्या संपूर्ण मुलाखतीवरून माझ्या लक्षात आलं आणि मला त्याची कीव करावीशी वाटते की त्यांना यातलं काहीच ज्ञान नाही आणि काही ज्ञान नसताना काही त्या ठिकाणी रेटत बसायचं असं होत नाही। याच्यामध्ये राजकारण कुठल्याही प्रकारचं नाही। ज्या फलटण तालुक्यासाठी, ज्या खंडाळा तालुक्यासाठी, त्यामध्ये माळशिरसचा सुद्धा भाग आहे, नीरा देवघर धरण झालं
त्या लाभक्षेत्रामध्येच त्याचं पाणी मिळावं अशा प्रकारची रास्त मागणी त्या ठिकाणी आहे. ह्याच्यापेक्षा अधिक काही नाही आणि ह्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. वास्तविक कृष्णा खोऱ्याची स्थापना या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि ह्याला जर कोणाला आव्हान करायचे तर त्यांनी जरूर करावं. कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि कृष्णा खोऱ्यामधून जी धरणं करण्याची आवश्यकता होती, जे पाणी अडवण्याची आवश्यकता होती, जवळपास 95 TMC 95-96 TMC पाणी अडवण्याची आवश्यकता होती. अन्यथा त्या पाण्यावरती महाराष्ट्राचा हक्क जाणार होता. ते पाणी अडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणाला यश मिळालं असेल, जे महाराष्ट्राला यश मिळालं पाणी अडवण्यामध्ये, कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून त्याची स्थापना करणारे श्रीमंत रामराजे साहेब हेच आहेत, हे मी ह्या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्यांना अभ्यास नाही असं म्हणणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. त्यांचा याच्यामध्ये गाढा अभ्यास आहेच आणि याच्यामध्ये नीरा देवघरचाच विषय निघाला म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की नीरा देवघर धरणाचं ज्या वेळेला बंद नालिकेद्वारा पाणी देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी विचार करण्यात आला 24/9/2021 रोजी, त्यावेळेला मान्य सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य श्रीमंत रामराजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक घेण्यात आली, त्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री होते, पुनर्वसन मंत्री होते आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये 0.93 TMC हे धोम-बलकवडी प्रकल्पाला देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. आणि तशा प्रकारे तो निर्णय झाल्याचं पत्र सुद्धा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ते दाखवू शकतो. आणि त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त जे काही पाण्याची बचत होणार आहे, पाईपलाईनद्वारा पाणी देत असल्यामुळं जवळपास 4 TMC पाण्याची बचत होते आणि ह्याच्यामधून 0.93 TMC हे धोम-बलकवडी प्रकल्पाला देऊन त्या प्रकल्पाची त्या ठिकाणी क्षमता वाढवायची आणि उरलेलं 3.10 TMC जे पाणी आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की फलटण तालुक्याला त्यातून जे काही पाणी मिळतं त्याच्यामधून 58% फक्त फलटण तालुक्यामध्ये नीरा देवघर लाभ क्षेत्रामधील येणारं क्षेत्र भिजतं. एकूण फलटण तालुक्याचं क्षेत्र आहे 34,329 नीरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये. त्यापैकी कल्टिवेबल कमांड एरिया ज्याला म्हणतात त्यापैकी ते 23,195 आहे आणि प्रत्यक्षात आत्ता जे पाणी मिळणार आहे ते 13,550 आहे. याचा अर्थ 58%च आहे, 42% आपलं भिजत नाही. जे वाचणारं पाणी आहे ते ह्या क्षेत्राला, जे क्षेत्र भिजत नाही त्या क्षेत्राला मिळावं आणि तसाच प्रमाणे भोर असेल, खंडाळ असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, तशाच प्रमाणे त्यांना तशाच प्रकारचा न्याय द्यावा एवढीच त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि तसा निर्णय घेण्यात आला. आणि त्यामुळे जे काही वाचणारं पाणी आपल्याला दिसतं ते ह्या लाभ क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ते ह्या लाभ क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि लाभ क्षेत्रामध्येच पाणी दिलं तरच त्या ठिकाणी ज्यांनी जमिनी सोडल्या, जे त्या ठिकाणी स्वतःची घरदारं सोडून, गावं सोडून धरणाला त्यांनी जमिनी दिल्या आणि ते फलटण तालुक्यात, माळशिरस तालुक्यात, खंडाळा तालुक्यात आलेले आहेत, त्यांना नाही मिळणार. ह्या ठिकाणी मी माजी खासदारांच्या त्या मुलाखतीत ऐकलं की आत्ताच्या घटकेला 20,000 हेक्टर क्षेत्र हे नीरा उजव्या कालव्याच्या लिफ्टद्वारे हे नीरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये भिजतं. असं जर असेल तर ही परिस्थिती चालू ठेवा. काहीच करण्याची गरज नाही, पाईपलाईन काढण्याची गरज नाही किंवा काहीच करण्याची गरज नाही. ते चुकीचं बोलतायत. मुळात 20,000 हेक्टर क्षेत्र नीरा उजव्या कालव्यातून त्या ठिकाणी लिफ्टद्वारे सिंचन फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणाने होत नाही. कारण मुळातच लागवडीखाली येणारं क्षेत्र हे नीरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये 23,195 हेक्टर आहे. त्यातलं जर 20,000 भिजत असेल तर पुढं काहीच करण्याची गरज नाही. एवढी साधी सुद्धा जाणीव नसावी. प्रश्न एवढाच आहे की त्यांना ह्यातली काही किती माहिती आहे मला माहित नाही. काहीतरी ते बोलत आहेत, कुठल्या तरी धरणांची नावं घेत आहेत आणि त्या धरणांद्वारे पाणी येणार आहे, ते नीरा देवघरमध्ये येणार आहे, धोम-बलकवडीत येणार आहे असं म्हणत आहेत. सोळशीच्या धरणाचा विषय घेतला
त्याचं पाणी येणार आहे. त्यानंतर नीरा देवघरच्या आणखी पोटात कुठलं 3 TMC पाणी आणून त्याचं पाणी येणार आहे. नीरा भीमा स्थैर्यीकरणाचंही पाणी आणणार आहेत. एवढं पाणी जर ह्या ठिकाणी जर येणार असेल तर फलटण तालुक्यासारखे कितीतरी तालुके ओलिताखाली येतील. पण ह्या पाण्याचं वाटप इथं बसून काही होऊ शकत नाही. ज्या वेळेला सोळशी धरण पूर्ण होईल ते सोळशी धरणातलं पाणी कुठं येणार आहे? धोम धरणात येणार आहे. धोम धरणातून आत्ता ज्याप्रमाणे पाण्याचं वाटप होतंय त्याप्रमाणे त्या वेळी तो निर्णय घेतला जाईल. त्याचा उपयोग निश्चितपणे कोरेगाव तालुक्याला हा 100% झाल्याखेरीज राहणार नाही. आत्ताच्या घटकेला आपल्या समोर काय विषय की नीरा देवघरचं जे पाणी वाचतं त्या पाण्याचं नियोजन हे योग्यरित्या झालं पाहिजे. त्या ठिकाणी माजी खासदारांनीच पत्र दिले. हे पत्र माझ्या बरोबर. या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे की 3 TMC जे पाणी वाचतं ते 1 TMC माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरला देण्यात यावं. हे त्यांचं पत्र आहे. कुठलीही माहिती नसताना काही ते बोलतात त्याला फारसा काही अर्थ नाही, अर्थही नाही. मागच्या वेळेला खासदार झाल्या त्यांनी नीरा देवघरचं पाणी कोणालाच द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. आज नीरा देवघरचं पाणी कोण वापरतं? नीरा देवघरचं पाणी नीरा उजव्यातून फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला वापरतो. डाव्यामधून बारामती, इंदापुरी वापरतो. म्हणजे असं काही नाही की फक्त बारामती तालुका वापरतोय. आपण वापरतोय, ते वापरतायत. पाणी शिल्लक आहे, वापरलं जातं. पण ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये ज्याच्या करता हे पाणी त्या ठिकाणी ही योजना झालेली आहे त्या लाभ क्षेत्रात जाईल त्यावेळेला साहजिकच नीरा उजव्यामधून जे पाणी वापरण्यात येत होतं, डाव्यामधून जे पाणी वापरण्यात येत होतं ते कमीच होणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हे कमी होणारं पाणी जर फलटण तालुक्याचा फक्त 58%च लाभ क्षेत्रात नीरा देवघरच्या लाभ क्षेत्रातलं क्षेत्र जर भिजत असेल आणि जे काही सेव्हिंग होणार आहे, जे काही पाणी वाचणार आहे ते 58चं जर आपण 75-80 करण्याच्या दृष्टीने नियोजन केलं तर निश्चितपणे अनेक उपसा जल सिंचन योजना जे नीरा उजव्या कालव्यावरती आहेत त्या आपल्याला कमी करता येतील आणि त्यानुसार नीरा उजव्या कालव्याच्या खालच्या भागामध्ये पाणी काही प्रमाणात नक्कीच नीरा देवघरचं जरी कमी झालं तरी सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी वापरायला त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर नीरा उजव्या कालव्यावर अनेक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. जलजीवन मिशनमुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना झालेल्या आहेत. MIDC आहे. हे जर सर्व नीरा देवघर लाभ क्षेत्रात येत असेल त्याला लागणारं पाणी हे जे पाणी वाचणार आहे त्यातून द्यावं लागेल तरच नीरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये वाचणाऱ्या पाण्याचा बॅलन्स व्यवस्थित केला तरच तुमचा तालुका किंवा नीरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये येणारं जे काही क्षेत्र आहे त्याला हा न्याय मिळणार आहे. आणि हा जर बॅलन्स आपण जर चुकवला तर दोन्ही बाजूला त्या ठिकाणी पाणी कमी पडणार आहे आणि त्या ठिकाणी विशेष करून फलटण तालुक्याला त्याचा फार मोठा त्या ठिकाणी तोटा होणार आहे. आणि खालच्या कॅनॉलच्या खालच्या नीरा उजव्या कॅनॉलच्या खालच्या आणि वरच्या नीरा देवघर लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी ती हानी होणार आहे. आणि ह्याकरता आमची आग्रह मागणी आहे की जे काही पाणी वाचणारे जे काही ओलिताखाली क्षेत्र येऊ शकतं जर आमचा 58% येत असेल, माळशिरस तालुक्याचं 86% येतंय, खंडाळ्याचं 60 येतंय, भोळचं 95 आहे, जे 60 आहे जे 58 आहे त्याच्यामध्ये वाढ करा. आम्हाला 80 पर्यंत घेऊन जा आणि वाचणाऱ्या पाण्याचा उपयोग या लाभ क्षेत्रात ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्यासाठी प्राधान्याने करा आणि त्यातून जे शिल्लक राहील त्याचा वेगळा विचार आपल्याला करता येईल. पण ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या लाभ क्षेत्रामध्ये त्याचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. हे पाणी दुसरीकडे कुठेही वळवण्यात येऊ नये, लाभ क्षेत्राच्या बाहेर नेऊ नये, लाभ क्षेत्रातच ते दिलं पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी आग्रह मागणी आहे. ही जी पाईपलाईनची योजना आहे ही पाईपलाईनची योजना रामराजे साहेब सभापती असतानाच ती त्यावेळेला प्रस्तावित होती आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजनही करण्यात आलं. ती नियोजनाची मी तुम्हाला या ठिकाणी जे काही करण्यात आलं त्याची कॉपी देऊ शकतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद व माननीय मंत्री जलसंपदा व माननीय मंत्री पुनर्वसन यांच्या समवेत झालेल्या नीरा देवघर व धौम बलकोडी प्रकल्पांच्या आढावा बैठकीत मंजूर इतर वृत्तातील सूचनेनुसार
नीरा देवघर प्रकल्पाचे सुप्रमाण कारवाई तात्काळ करण्यात यावी आणि त्यामधील 0.93 TMC पाणी धोम बलकवडी प्रकल्पास देण्याची कारवाई तात्काळ करण्याच्या सूचना आहेत. तसेच दिनांक 8/6/2021 रोजी माननीय मंत्री जलसंपदा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अशाच प्रकारच्या सूचना प्राप्त आहेत. म्हणजे हे जे चाललेले की आम्ही आल्यानंतर 0.93 TMC त्या ठिकाणी देण्याचा विषय झाला, हे अजिबात चुकीचं आहे. पाईपलाईनचंही आधीच प्रस्तावित होती आणि त्यामुळे सेव्हिंग होणार त्याचा आधीच त्या ठिकाणी विचार झालेला आहे. धोम बलकवडीला त्या ठिकाणी 0.93 CMC द्यायचं त्याचाही विचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी विचार रामराजे साहेबांनी केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे पाण्याचं वाटप व्हावं अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.